नमस्कार, मी सचिन खेडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या अद्भुत अफलातून आणि जबरदस्त खेळात, ज्याचं नाव आहे कोण होणार करोडपती। मायकेल अँजेलो नावाचे खूप प्रसिद्ध शिल्पकार होते। त्यांची शिल्प जगभर गाजली। त्यांचे चाहते त्यांना नेहमी विचारायचे की तुमच्याकडे अशी काय जादू आहे, तुम्ही इतक्या सुंदर मूर्ती कशा घडवता। यावर मायकेल अँजेलो म्हणायचे, मी कुठे मूर्ती घडवतो, मूर्ती तर आधीच त्या दगडामध्ये असते, मी केवळ त्यावरील नको असलेला भाग काढतो, मूर्ती आपोआप प्रकट होत जाते। यशाचं शिखर पण असंच टप्प्यात असतं, आपण फक्त त्या दिशेनं 4 पावलं टाकायची असतात। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मागच्या भागातील स्पर्धक अमृता गंगाखेडकर यांचं। अमृता, पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत हॉट सीट मध्ये। थँक्यू सर। 3,20,000 पुरेत का आणखीन? नाही सर, 3,20,000 तर माझं म्हणजे एज्युकेशन लोन जे घेतलंय मी आर्किटेक्चर कोर्स करण्यासाठी, या रकमेत मी ते लोन कंप्लीट करेल। आणि खरं तर मला ॲक्च्युली अजून किमान 50 लाखाची गरज आहे सर मला सगळं करण्यासाठी। पण आपण प्रयत्न करू शकतो, आपण प्रयत्न करू शकतो। आई नमस्कार। नमस्कार। साडी 1 नंबर आहे तुमची आहे, फारच छान रंग आणि तुम्हाला खूप छान दिसते। तुमचं स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये। अमृता, आपल्याकडे काही लोकांना तुम्ही म्हणाल त्या गोष्टीला मान हलवायची सवय असते, पण तुमची भलतीच सवय आहे, म्हणजे तुम्ही दोन्ही कान हलवू शकता म्हणायचं। हो, म्हणजे कसं काय, म्हणजे हे काय आहे? अच्छा, दिसतंय का सर? हो दिसतंय, पण हे कशामुळे? म्हणजे माझं असं 8वीत असताना काही काळ मला असं जाणवलं की माझा कान हलतोय का, काही होतंय का माझ्या कानाला। मग मी आरशात बघितलं तर जाणवलं, अरे आपण म्हणतोय किंवा इच्छा करतो तेव्हा आपला कान हलतोय, तर तो फक्त डावा कान हलत होता। मग मी त्याच्यावर खूप मेहनत घेतली आणि ठरवलं की आपले दोन्ही कान आपल्या इच्छेनुसार हलले पाहिजे, म्हणजे पाहिजे। ब्रेन आणि माइंडचं कोऑर्डिनेशन काय केलं माहिती नाही, पण साधारण 6 महिन्यानंतर मी माझे दोन्ही कान माझ्या इच्छेनुसार हलवू शकले। तुम्ही पण करून बघू शकता। हो, कसं? थांब आता शक्य आहे सर तुम्हाला? पण माझ्या भुवई हलतायत। हां, माझ्या भुवयाने हलत, फक्त कान हलतात। थोडं जास्त स्पीड अजून हवी त्याच्यामध्ये। अजून स्पीड हवाय? पुन्हा दाखवा पुन्हा, किंवा अल्टरनेट, एक डावा उजवा डावा उजवा। ऐशपत हो ग, फार वेगळं हे प्रावीण्य आहे तुमचं, येरा गबाळ्याचं काम नाही। आपण खेळाचे नियम तुम्हाला आणि आपल्या प्रेक्षकांना ठाऊक आहेत, आपण एकदम खेळायला सुरुवात करूया, चालेल? मागच्या भागात अमृता गंगाखेडकर यांनी 10 प्रश्नांची योग्य उत्तर देऊन 3,20,000 जिंकलेले आहेत आणि त्यांच्याकडे आता एकही लाईफलाईन शिल्लक नाहीये। अमृता, आता 6,40,000 रुपयांचा प्रश्न आहे। हा, चला खेळूया अमृता गंगाखेडकर यांच्या सोबत कोण होणार करोडपती। 6,40,000 रुपयांसाठी हा आहे 11वा प्रश्न। थॅलेसेमिया हा अनुवांशिक आजार झाल्यास शरीरात कोणत्या प्रथिनांचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी होतं? आणि पर्याय आहेत: ए कोलॅजन, बी हिमोग्लोबिन, सी कॉर्टिसॉल, डी मायोसिन। काहीच कल्पना नाही याबद्दल। हिमोग्लोबिन कमी झालं किंवा रक्ताची कमी असेल तर ॲनिमिया होतो, एवढं मला माहिती आहे। बाकी प्रथिनांबद्दल मी कधी ऐकलं सुद्धा नाही आहे। तरी सुद्धा हा प्रश्न जर चुकला तरी मी 3,20,000 हा सुरक्षित प्रश्न आहे, म्हणजे म्हणून मी अटेम्प्ट करेल हा प्रश्न। अचूक आलं तर 6,40,000, जर चुकलं तर रकमेचं नुकसान नाही होत, 3,20,000 तुम्ही जिंकताय। पण आपल्याकडे वेळेचं बंधन नाही आहे, त्यामुळे तुम्ही असा नीट 4ही पर्यायांचा विचार करा। कोलॅजन मी कुठेतरी ऐकलंय, पण ते थॅलेसेमिया आजाराशीच रिलेटेड आहे का ही खात्री सुद्धा मला नाही आहे। कॉर्टिसॉल आणि मायोसिन बद्दल तर मी ऐकलं सुद्धा नाही आहे, त्यामुळे
हिमोग्लोबिन तर नाहीच. कोलॅजनकडे लक्ष जात आहे माझं सर सारखं. रिस्क घ्यावी लागेल, कारण चुकलं तरी काही हरकत नाही आणि बरोबर असेल तर चांगलंच आहे. त्यामुळे सर ऑप्शन ए कोलॅजन लॉक करेल. ठीक आहे. कम्प्युटरराव, ए कोलॅजन लॉक करा. इंट्युशन सारखं लक्ष तिथे चाललं होतं. हो सर. असं आणि कॉर्टिसॉल आणि मायोसिन बद्दल तुम्हाला कल्पना नाही? ऐकलंच नाही आम्ही. हिमोग्लोबिन तर नव्हतंच, म्हणजे हिमोग्लोबिनमुळे ॲनिमिया होतो हे माहिती आहे. कोलॅजन मी त्याचं नाव ऐकलंय, पण या आजाराशी रिलेशन आहे का हे माहिती नाही. पण तरी माझं कोलॅजनकडेच लक्ष जात होतं. जे होईल होईल. अमृता, ए कोलॅजन हे चुकीचं उत्तर. बी हिमोग्लोबिन हे ह्याचं अचूक उत्तर आहे. शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं तेव्हा शरीरातील लाल रक्तपेशी योग्य प्रकारे कार्य करत नाहीत. त्यांचं आयुर्मानही कमी असतं, त्यामुळे रक्तप्रवाहातून वाहणाऱ्या सुदृढ लाल पेशींचं प्रमाणही कमी असतं. ठीक आहे. खरं तर माझा बायोलॉजीचा अभ्यास अजिबातच नाही आहे, फारच कमी आहे. त्यामुळे काही हरकत नाही. 3,20,000 ही रक्कम अमृता तुम्ही जिंकलीत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. अमृता, 3,20,000 ही रक्कम डिजिटली ट्रान्सफर करत आहोत थेट तुमच्या बँक खात्यात. आता मी ही रक्कम इथं लिहितो, 3,20,000. आता पेवर क्लिक करतो. हे पैसे पोहोचले थेट तुमच्या बँक खात्यात. थँक्यू सर. लाखो व्यक्तींमधनं एका व्यक्तीला या हॉट सीटवर बसण्याची संधी मिळते. तुमचा हा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी तुम्हाला मिळते ही चांदीची मुद्रा. थँक्यू सर. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. या. आपण खेळत होतो अमृता गंगाखेडकर यांच्याबरोबर. 3,20,000 ही रक्कम त्या इथे जिंकल्या. त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि अजिबात वेळ न दवडता आपल्या उरलेल्या स्पर्धकांसाठी हॉट सीटची संधी. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. लास्ट डे. आता मला थोडासा टेन्शन यायला लागलंय की आता आम्ही थोडेच कंटेस्टंट जरी राहिलो असलो तरी माझा चान्स येतो का नाही त्याच्यामध्ये. जरा थोडं दडपण आलेलं आहे, कारण शेवटचा चान्स आहे. ऑलरेडी 4 एपिसोड झालेत, परंतु माझा अजून फास्टेस्ट फिंगर पर्यंत पासून हॉट सीट पर्यंतचा प्रवास काही पूर्ण झालेला नाहीये. हा शेवटचा चान्स म्हणजे माझ्यासाठी करो या मरो. मी जर चांगलं केलं तर हॉट सीटवर जाईल आणि माझे स्वप्न अजून पूर्ण करेल, आणि मी जर नाही गेलो तर माझे स्वप्न एवढ्यापुरतेच मरून जातील. आता शेवटचा चान्स आहे आणि तो अगदी नशिबाने आम्हाला मिळालेला आहे. तर नक्कीच ह्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करणार. शेवटचा चान्स याच्यामध्ये सगळं आलं. शेवटचा चान्सच आहे आता. तर आता खेळूया फास्टेस्ट फिंगर फर्स्ट. बघूया कोण अचूक आणि योग्य वेळ साधता येते. अचूक आणि वेगवान उत्तरासाठी हा आहे तुमचा प्रश्न. पुढील पुरस्कारांचा सर्वोच्च ते त्या खालचा पुरस्कार असा क्रम लावा. आणि हे आहेत तुमचे पर्याय. ए भारतरत्न, बी पद्मश्री, सी पद्मभूषण, डी पद्मविभूषण. वेळ संपलेली आहे. बघूया याचा योग्य क्रम काय आहे. ए भारतरत्न, डी पद्मविभूषण, सी पद्मभूषण, बी पद्मश्री, ADCB. आणि आता पाहूया किती जणांनी दिले हे अचूक उत्तर. 5 स्पर्धकांपैकी सगळ्यात आधी उत्तर देऊन हॉट सीटचा मान मिळवलाय रंगनाथ भुजबळ.
रंगनाथ, अरे खूप खूप शुभेच्छा. या या या. रंगनाथ, आम्हाला असं दिसलं की ह्या चौघांचाही पाठिंबा होता म्हणून हॉट सीट मिळाली आहे. येस सर. होय? येस सर. येस सर. कारण या 2 दिवसामध्ये एवढं रिलेशन मस्त झालेलं आहे ना सर यांच्याबरोबर. खूपच छान झालेलं आहे. नंबर पहिलाच होता हां, आणि आता शेवट लागला सुरुवातीला. अगदी लागला नंबर. लागला म्हणजे सर्वांचे आशीर्वाद. इमोशन्स कंट्रोल नाही होत सर आता. इथपर्यंत येण्याची प्रत्येकाची खूप इच्छा असते किंवा स्वप्न असतात. ती पूर्ण करण्यासाठी इथपर्यंत यायची तयारी असते, पण प्रत्येकाला ती संधी नाही मिळत. ती संधी आता रंगनाथ भुजबळ सरांना भेटलेली आहे. 4 दिवस म्हणजे असे गेले की आज येईल उद्या येईल, आज येईल उद्या येईल, या सगळ्या गोष्टींमध्ये मी आता शेवट पोहोचलो. या गोष्टीचा मला खूप आनंद होत आहे. ह्या मंचाचा वापर किंवा ह्याच्यामधून मला खूप लोक ओळखतील. त्या ओळखीचा, त्यांच्या ओळखीचा फायदा हा मला लोकांना मदत करण्यासाठी होईल. या गोष्टीचा मला खूप आनंद होत आहे. माझ्यासमोर बसलेत रंगनाथ भुजबळ. मूळचे करमाळ्याचे असलेले रंगनाथ हे मुंबईमध्ये राज्य कर निरीक्षक म्हणून काम करतात. येस सर. रंगनाथ, आम्हाला करमाळ्याची ओळख नागराज मंजुळेमुळे Yes, sir. आहे. Yes, sir. म्हणजे सगळ्या महाराष्ट्रालाच सैराटचं वेळ आहे. सैराटची वेळ आहे. आणि आज खूप प्राऊड होत असेल माझ्या गावाकडे. हो ना. सिरियसली. आणि तुमच्या गावाची सगळ्यात सगळ्यात पहिली विशेषता काय आहे? सगळ्यात पहिली विशेषतः आमचं कमलादेवी मंदिर करमाळ्याचं. सैराटचं शूटिंग तिथे झालं ते. वा वा. आज तुमच्या बरोबर कोण आले? माझ्या संघर्ष सोबती म्हणतो, जे मित्र माझ्याबरोबर संघर्ष करत असताना माझ्याबरोबर असतात त्यांना प्रत्येकाला मी संघर्ष सोबती म्हणतो. असे माझे संघर्ष सोबती सूर्यकांत ओमप्रकाश पांचाळ सर, ते लातूरवरून आलेत माझ्यासाठी सर. नमस्कार सर. वा. संघर्ष सोबती तुमचं मनपूर्वक स्वागत. खेळाचे नियम तुम्हाला आणि आपल्या प्रेक्षकांना ठाऊक आहेतच. आपण एकदम खेळायला सुरुवात करूया. येस सर. तर चला खेळूया रंगनाथ भुजबळ यांच्यासोबत कोण होणार करोडपती. 1000 रुपयांसाठी रंगनाथ हा आहे पहिला प्रश्न. मानेभोवती पुढीलपैकी कुठलं वस्त्र घालतात? आणि पर्याय आहेत ए टाय, बी मोजा, सी ग्लव्ह आणि डी जीन्स. सर ऑप्शन ए लॉक करा. ऑप्शन ए टाय. हां ओके. कम्प्युटरराव, ए टाय लॉक करा. ए टाय हे बरोबर उत्तर आहे. 2000 रुपयांसाठी हा आहे दुसरा प्रश्न. सरकारकडे जाहीर न केलेल्या करपात्र उत्पन्नाला बोलीभाषेत काय म्हणतात? आणि पर्याय आहेत ए पांढरा पैसा, बी काळा पैसा, सी नारिंगी पैसा, डी जांभळा पैसा. सर प्लीज लॉक ऑप्शन बी काळा पैसा. काळा पैसा येस सर. नक्की? येस सर. कम्प्युटरराव, बी काळा पैसा लॉक करा. बी काळा पैसा ब्लॅक मनी हे बरोबर उत्तर आहे. 3000 रुपयांसाठी हा आहे तिसरा प्रश्न. पुणे आणि मुंबई दरम्यान धावणाऱ्या एका ट्रेनला पुढीलपैकी कोणत्या किल्ल्याचं नाव देण्यात आलं आहे? आणि पर्याय आहेत ए सिंहगड, बी प्रतापगड, सी राजगड, डी प्रचंडगड. सर लॉक ऑप्शन ए सिंहगड. ए सिंहगड. सिंहगड एक्सप्रेस अपडाऊन केलं ट्रेनने ते सर. कम्प्युटरराव, ए सिंहगड लॉक करा. ए सिंहगड हे बरोबर उत्तर आहे. 5000 रुपयांसाठी हा आहे चौथा प्रश्न. बॅडमिंटन खेळात पुढीलपैकी काय वापरतात? आणि पर्याय आहेत ए क्यू, बी चेंडू, सी थाळी, डी शटलकॉक. बॅडमिंटन. सर लाईफ लाईन गेली.
कम्प्युटरराव थांबा. कुठलीही लाईफलाईन घेणार? जनमताचं ऑडियन्स. बर. कम्प्युटरराव रंगनाथ भुजबळ आपली पहिली लाईफलाईन घेऊ इच्छितात. जनमताचा कौल कृपया नोंद घ्यावी. प्रेक्षक हो, तुमच्यावरती अचूक उत्तराची जबाबदारी आहे. तुम्हाला उत्तर देण्यासाठी 15 सेकंदाचा अवधी आहे आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. ए क्यू 5%, बी चेंडू 3%, सी थाळी 6% आणि डी शटलकॉक 86%. वाटत होतं मला, पण रिजेक्शन मेथडनेच वाटत होतं. 3 पर्याय नाही आहेत, पण ऑडियन्स बरोबर जाईल मी. रिस्क नको. डी शटलकॉक. हां येस सर. डी शटलकॉक लॉक करा. डी शटलकॉक हे बरोबर उत्तर आहे. पण रंगनाथ काय गोंधळ झाला? नाही, बॅडमिंटन कधी खेळलो नाही आहे मी. प्रश्नाचं उत्तर येत होतं, ते पण रिजेक्शन मेथडने. पहिला नाही, दुसरा नाही, तिसरा नाही, चौथा नाही. पण तुम्ही बॅडमिंटन खेळ पाहिला असेल की? नाही सर, ग्रामीण खेळ खेळलो ग्रामीण भागातून, आणि नंतर खेळाचं काय एवढं क्रिकेट तुरफाटे आहे ते असेच खेळ खेळलो आहेत. असं फुल असतं आणि ते हां शटलकॉक त्याला म्हणतात. शब्द आणि ते जरा कन्फ्युजन. पण रिस्क घ्यायची नव्हती मला. 5 दिवस वेट केलं हे हॉट सीटसाठी, आणि लाईफलाईन आहेतच ना. हो ना. नाही नाही, बरोबर आहे. उत्तराची खात्री नसेल तर त्यासाठीच लाईफलाईन आहेत. हो सर. बर. पुढचा प्रश्न 10,000 रुपयांसाठी. हा आहे 5वा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या नदीचा उगम महाबळेश्वर जवळ होतो? आणि पर्याय आहेत: ए गोदावरी, बी तापी, सी कृष्णा, डी नर्मदा. सर प्लीज लॉक ऑप्शन सी, कृष्णा. सी कृष्णा? येस सर. नक्की? नक्की. कम्प्युटरराव सी कृष्णा लॉक करा. सी कृष्णा हे बरोबर उत्तर आहे. रंगनाथ, तुम्ही 10,000 रुपयांचा टप्पा स्मूथ पार केल्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. रंगनाथ, तुमच्या शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाबद्दल आम्हाला सांगा. संघर्ष तसा सुरुवातीपासूनच सुरू झाला. गरीब कुटुंब होतं. आई आणि वडील दोघेही बारामती येथे गेले होते. घरी गावाकडे काहीच नव्हतं त्यामुळे, आणि तिथे मजुरी किंवा ऊस तोडी कामगार म्हणून काम केलं त्यांनी. आम्हा 3 भावंडांचा जन्म बारामतीतच झाला, गुणवडी येथे. माझा तर जन्म शेतामध्येच झाला होता. आई शेतामध्ये कामाला गेली तेव्हा. आणि त्याच्यानंतर मग 1-1.5 वर्षाने आम्ही गावी आलो आमच्या इथे. मग गावी आल्याच्या नंतर साहजिकच गरीब परिस्थिती होती. आई वडील दोघेही मजुरी करायचे, आणि त्या सिच्युएशनमध्ये मी सगळ्यात लहान होतो. मला समजत होतं तसं माझी आई ही 15 रुपये 20 रुपये रोजाने खुरपायला जायचे, आणि जाताना ते पण सकाळी स्वयंपाक करून जायचे. त्याला मुंग्या लागू नयेत म्हणून भाकरी असेल, चटणी, जे काय असेल ते पूर्णपणे ते पाण्याचं पातेलं आणि त्याच्यामध्ये ते ठेवायचे. मग मला जेव्हा भूक लागेल तेव्हा मी ते खायचो. कधी कधी तर त्याच्यामध्ये मुंग्याही असायच्या, पण भूक असायची, आणि काही मिळत नसायचं त्यामुळे ते भेटायचं. पण माझ्या आईबापाने कष्ट करून का होईना आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं खायला वगैरे दिलं. त्या काळामध्ये नुकतंच आमच्याकडे कॅनलचं पाणी येत होतं, यायचा प्रयत्न चालला होता. बोगद्याची कामं चालू होती, आणि मोठ्या गाड्या त्या रस्त्यानं जायच्या. मग आम्ही त्यावेळेस काय करायचं, ठीक आहे चला, आपले आई वडील 25-30 रुपये कमवतात ना, मग आपलं जे मिळालेलं जे भंगार आहे रस्त्यानं जाताना ते 3 रुपये किलो 4 रुपये किलो जाते. मग आम्ही ते गोळा करायचो, आणि मग 8-10 दिवस 15 दिवस झाले की ते विकायचो. त्याच्यातून आलेले पैसे आपल्या शाळेचे खर्च भागवायचो. आम्हाला कोणाचं लग्न आलं, मामाचं लग्न आलं, कोणाचं ह्याचं लग्न आलं, कुठली कपडे घ्यायची, पांढरा शर्ट खाकी पॅन्ट. लग्न समारंभामध्ये तेच, यात्रेला घ्यायचं म्हणलं तेच, आणि लईच काय झालं तर एखादा पांढरा टी शर्ट घ्यायचा, त्या टी शर्टवरतीच दिवस काढायचे. आणि पण काय वाटत नव्हतं की ते ॲक्सेप्ट केलं होतं आम्ही, पण पुढे काहीतरी जाऊन करायचं ही एक तेव्हापासून डोक्यात होतं. आणि मग नंतर 11वी-12वीमध्ये खूपच चांगले मित्र भेटले. म्हणजे मी चांगला होतो म्हणून मित्र भेटले का मित्र चांगले होते म्हणून मी त्यांना भेटलो हे सांगता येत नाही. तिथपासून ते सुरुवात झाला ना सर मित्र भेटण्याला माझ्या. आज मी इथपर्यंत जो आहे तो फक्त मित्रांमुळे. आणि त्या प्रत्येकाला मी सगळ्यांना सांगतो की संघर्ष सोबत माझे. म्हणजे मला हा स्वतःला वैयक्तिक अनुभव असा आहे की जो एखादा मित्र आपल्यासाठी करू शकतो ना, म्हणजे त्याचे आपण शब्दात वर्णनच नाही करू शकत. मला तुम्हाला संघर्ष सोबती म्हणून विचारायचं आहे. वेळचा जो संघर्ष होता रंगनाथचा, त्याचा तुम्ही भाग आहात. हो. काय एखादा किस्सा आम्हाला सांगा. म्हणजे मागे त्यांना ट्युमरचा प्रॉब्लेम झाला होता, त्यातून पण ते बाहेर आले तर व्यवस्थितपणे तुमच्या समोर आहेत. खूप त्यावेळेस पण त्यांना संघर्ष करावा लागला.
संघर्षातून स्वतःच्या क्षमतांची जाणीव करून देणं ह्यालाच खरं तर आयुष्य असं म्हणता येईल. माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत मी जो संघर्ष केला होता त्याचं कुठंतरी मला फळ भेटणार होतं. माझे जे स्वप्न पळगलं होतं की PSI होण्याचं ते मी पूर्ण करणार होतो. पण अशा सिच्युएशनमध्येच मला असं जाणवलं की मला काहीतरी होतंय आणि मी त्यावेळेस काही टेस्ट केल्या आणि त्यावेळेस मला असं जाणवलं की मला आता ट्यूमर डायग्नोसिस झालेलं आहे म्हणून. त्या क्षणापासून माझं आयुष्य 360 डिग्रीमध्ये चेंज झालं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी सिच्युएशन येते की आपण तिथं पूर्णपणे हरतो आणि त्या क्षणाला मी तिथे हरलो होतो माझ्या संघर्षाला, हरलो होतो मी लहानपणापासून बघितलेल्या स्वप्नाला आणि तिथून पुढे मग प्रवास सुरू झाला. ज्या वेळेस डॉक्टरांनी ट्यूमरचे रिपोर्ट माझ्याकडे दिले, माझ्या एका हातामध्ये माझी स्वप्न होती, दुसऱ्या हातामध्ये माझे रिपोर्ट होते. तर साहजिकच मी माझ्या स्वप्नांचा त्याग केला आणि त्याग केल्याच्या नंतर मी माझ्या शरीराची पूर्णपणे काळजी घ्यायला लागलो. ज्यावेळेस मी स्वतः हॉस्पिटलला व्हिजिट करायचो, व्हिजिट केल्याच्या नंतर रिपोर्ट घेणं, रिपोर्ट घेतल्यापासूनचा जो वेळ असतो, नंतर पुढे नंबर येणं, त्यापर्यंत मी काय असं स्वस्त बसत नव्हतं. मी ऑब्झर्व करायचो प्रत्येक गोष्ट किंवा मला ठीक आहे, मी आज सुशिक्षित आहे, मला केस पेपर काढता येतोय, मी डॉक्टरांशी व्यवस्थित बोलू शकतोय, मी डॉक्टरांशी व्यवस्थित कन्सल्ट करू शकतोय. त्याच्यामध्ये किती त्रास होतो आणि किती आपण कॉम्प्लिकेशन्समध्ये जातो आणि एक वेळ अशी येते की आपण तिथं हरतो. ही वेळ मला कोणावरती येऊन द्यायची नाहीये. ह्या सगळ्या गोष्टीसाठी आज मला स्वतःला त्या प्रेरणेतून लोकांना मदत करणं हे खूप गरजेचं आहे आणि प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन घेऊन त्याची नौका ही समुद्रकाठापर्यंत यावी हाच उद्देश घेऊन मी माझा NGO स्थापन करण्याचा प्रयत्न करणार आहे. या सगळ्या संघर्ष सोबतींच्या साथीनं तुम्हाला कधी वाटलं की तुम्ही अधिकारी होऊ शकता? म्हणजे मी 7वीत होतो तेव्हा मला जे शिक्षक शिकवत होते, म्हणजे 7वीच्या स्कॉलरशिपला सर मला खूप प्रेशर करायचे की तू बस स्कॉलरशिपला म्हणून, की तुझ्याकडे आहे ते म्हणजे तू करू शकतोस. आणि घरच्यांची एक इच्छा होती की बाबा तू काहीतरी बना रे, आमच्यासारखं नका राहू तुम्ही, कुणी या कामं सांगा ना, कुठे इज्जत भेटते ना, काय होते ना काय, तुम्ही शिका काहीतरी, कष्ट तर कुठलंच कष्ट आहे, तुम्ही करा काहीतरी असं मला म्हणायचे. आणि सर त्या दिवसापासून मी ठरवलं होतं की आपल्याला पुढे जाऊन PSI व्हायचं. म्हणजे फिजिकल मेंटेन वगैरे मी पूर्ण ठेवायचो. लाईट नव्हती आमच्याकडे, सर विशेष म्हणजे मी 12वीला 76% मार्क पडले तेव्हापर्यंत पण माझ्याकडे लाईट नव्हती घरी, घरसुद्धा नव्हतं, छपराचं घर होतं आमचं व्यवस्थितपणे. असे खूप माझ्यासारखं एकट्यातच नाही, असे खूप जणांचं आहे संघर्ष, प्रत्येक जणांचाच आहे. पण असा संघर्ष मी ह्या मंचावरून सांगण्याचा एकच उद्देश आहे की पुण्यामध्ये जे MPSC करणारे मुलं आहेत ह्या संघर्षातून आलेले आहेत, की त्या विद्यार्थ्यांना जर कोणी म्हटलं की बाबा मला हे नाही आहे ते नाही तर मदत करावी. माझा हा सांगण्याचा उद्देश आहे की आज तीच मुलं पुढे जाऊन महाराष्ट्राचं प्रशासन आहे, UPSC मधून भारताचं प्रशासन आहे, हीच मुलं प्रशासन घडवतात. आणि गरिबीतून आलेल्या विद्यार्थ्याला ना किंवा गरिबीतून आलेल्या एखाद्या सुजाण नागरिकाला किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याला त्या गोष्टीची पुरेपूर जाणीव असते साहेब. त्याच्यामुळे मला हा सांगण्याचा उद्देश आहे की बाबा मदत करा, जो कोणी एखादा संघर्ष करत असेल तर त्याला मदत करा. जास्तच नाही आहे, त्याचे हातपाय पण हल्ले पाहिजेत, पण ॲटलिस्ट कमीत कमी बाबा एवढे लागते तुला तर त्याच्यापेक्षा थोडं तरी बाबा तिथपर्यंत नेऊन सोडणं ही खूप गरज आहे मदतीची. आणि कुणीच असा येऊन डायरेक्ट तिथपर्यंत पोहोचेल असं नाही आहे, मदतीची गरज प्रत्येकालाच लागते. खरंच तुमच्या जिद्दीला सलाम आहे. आमच्या हॉटसीटचं सार्थक झालंय आज. वा. आपण पुन्हा एकदा खेळाकडे येऊया. आता हा जो दुसरा टप्पा आहे याच्यामध्ये 60 सेकंदाचा अवधी मिळणार आहे. 2 लाईफलाईन्स तुमच्याकडे शिल्लक आहेत. तयार? येस सर. 20,000 रुपयांसाठी हा आहे 6वा प्रश्न. वाल्मिकी रामायणानुसार बिभीषण आणि इंद्रजित यांच्यातील नातं काय होतं? आणि पर्याय आहेत A आजोबा नातू, B सासरा जावई, C वडील मुलगा, D काका पुतण्या. बिभीषण आणि इंद्रजित. रामाचा भाऊ विभीषण आणि इंद्रजित हा मुलगा होता, काका पुतण्या. लाईफलाईन आहेत. बिभीषण आणि इंद्रजित एकमेकांचे कोण होते? ऑप्शन D लॉक करा, काका पुतण्या. हां D. कम्प्युटरराव D काका पुतण्या लॉक करा.
डी काका पुतणे हे बरोबर उत्तर आहे. आता काय होता गोंधळ? रिस्कचं खूप टेन्शन आहे सर. गोंधळ असा नाही, पण रिस्कचं टेन्शन आहे मला खूप. आणि त्याच्यासाठी मी एक लाईफलाईन ठेवलेली होती एक. अहो पण असं टेन्शन घेऊन खेळू नका. मी मगापासून तुम्हाला सारखं रिलॅक्स करायचा प्रयत्न करतोय, तुम्हाला सगळ्या गोष्टी विचारतोय. ते याकरता की तुम्ही हॉट सीटवर जरी आला असलात तरी सुद्धा डोकं शांत ठेवून खेळायचा प्रयत्न करा. होय ना? येस सर. आपल्याला अधिकाधिक रक्कम जिंकायची आहे आणि स्वतःचं उदाहरण सिद्ध करायचं आहे. होय ना? येस येस सर. हां, पुढचा प्रश्न 40,000 ही रक्कम मिळवून देणार आहे. हा आहे 7वा प्रश्न. मिरजमधील कारागीर तानपुरा तयार करण्यासाठी कशाचा वापर करतात? आणि पर्याय आहेत ए शहाळं, बी भोपळा, सी फणस, डी कलिंगड. तानपुरा, तानपुरा, भोपळा, ऑप्शन बी भोपळा लॉक करा. बी भोपळा. कम्प्युटरराव, बी भोपळा लॉक करा. तानपुरा भोपळा. होय ना? हो एक खात्री होती ना उत्तराची. हो. बी भोपळा आहे बरोबर उत्तर आहे. अहो मिरज हे सतार आणि तानपुरा निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. तिथं भोपळ्यापासनं ही वाद्य तयार करतात. हे भोपळे नैसर्गिकरित्या आकारानं मोठे असतात आणि त्यात गर कमी असतो, त्यामुळे पूर्ण पोकळ करता येऊ शकतात. नंतर वाळवून कोरून त्यांचा वापर केला जातो. 40,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे रंगनाथ. येस. आता याच्या पुढचा प्रश्न 80,000 रुपयांसाठी आहे. हा आहे 8वा प्रश्न. जून 2023 मध्ये महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीजवळ पुढीलपैकी कोणतं वादळ आलं होतं? आणि पर्याय आहेत ए निलुफर, बी गुलाब, सी बिपरजय, डी मेघ. पश्चिम किनारपट्टी, महाराष्ट्राची पश्चिम. बिपरजय वाटतंय मला. बांगलादेशने नाव ठेवले. जून 2023. निलोफर, गुलाब, मेघ. सी बिपरजय लॉक करा. सी बिपरजय. हां लॉक करा. कम्प्युटरराव, सी बिपरजय लॉक करा. उत्तर लॉक केलं. आता काय विचार करताय? आ? सी बिपरजय बरोबर उत्तर आहे. अहो असा गोंधळ कसा होऊ देताय तुम्ही? हॉट सीट आहे सर. तिथपासून म्हणजे सिलेक्शन व्हायच्या आधी वाटतं की चला जावं फास्टेस्ट फिंगर फर्स्टला. फास्टेस्ट फिंगर फर्स्टला असं वाटतं की आपण हॉटसीटवर जावं, पण इथं आल्यावर समजतं की नेमकं काय आहे ते. असा अनुभव घेता आला पाहिजे ना. येस सर, अनुभव तर घेतोच आहे ना. पुन्हा एकदा खेळाकडे येऊया रंगनाथ. 1,60,000 रुपयांसाठी हा आहे 9वा प्रश्न. नाना पाटेकर यांनी कोणासोबत नाम फाउंडेशन ही संस्था सुरू केली? आणि पर्याय आहेत ए भालचंद्र कदम, बी कुशल बद्रिके, सी मकरंद अनासपुरे, डी सिद्धार्थ जाधव. सर प्लीज लॉक ऑप्शन सी मकरंद अनासपुरे. अगं बाबो, तेच त्यांचंच आहे. अच्छा, मकरंद अनासपुरे. कम्प्युटरराव, सी मकरंद अनासपुरे लॉक करा. सी मकरंद अनासपुरे बरोबर उत्तर आहे. आपण खेळाच्या दुसऱ्या टप्प्यावर आलोय. Yes, 3,20,000 रुपयांचा प्रश्न आहे. तयार? येस सर. हा आहे 10वा प्रश्न.
QR कोड मधलं QR हे कसलं लघुरूप आहे? आणि पर्याय आहेत A क्विक रीडर, B क्विक रिस्पॉन्स, C क्विक रिडक्शन, D क्विक रिॲक्शन. कन्फ्युजन आहे क्विक रीडर आणि क्विक रिस्पॉन्समध्ये. तीस सेकंद. व्हिडिओ फ्रेंड. व्हिडिओ कम्प्युटरवर थांबा. कम्प्युटरवर रंगनाथ भुजबळ आपली दुसरी लाईफलाईन वापरू इच्छितात, व्हिडिओ फ्रेंड. कृपया नोंद घ्यावी. पाहूया तुम्ही दिलेल्या 3 मित्रांची नावं. स्वाती सोनवलकर, आकाश जाधव, ज्ञानराज आगे. कोणाला ठाऊक असेल याचं उत्तर? ज्ञानराजला लावा. कम्प्युटरवर ज्ञानराज आगे यांना व्हिडिओ कॉल लावण्यात यावा. काय करतात ज्ञानराज? MPSC आणि UPSCचं प्रिपरेशन करतो. ॲक्च्युली हे माझे स्टुडंट होते, पण नंतर खूप चांगला रिलेशन झाला आणि UPSC करतात म्हणून मी ते फ्रेंड म्हणजे माझ्या समोर बसलेत, मला माहिती आहे की ते कसे. ज्ञानराज नमस्कार, मी सचिन खेडेकर बोलतोय कोण होणार करोडोपतीमधनं. नमस्कार सर. तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या कार्यक्रमात. धन्यवाद. माझ्यासमोर रंगनाथ भुजबळ बसलेले आहेत आणि एका प्रश्नाच्या उत्तरासाठी तुमची मदत मागतायत. ओके. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे केवळ 45 सेकंदाचा अवधी आहे. ओके, ठीक आहे सर. या पुढचा आवाज रंगनाथ तुमचा आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. सर QR कोडमधले QR याचा लॉंग फॉर्म काय आहे, म्हणजे लघुरूप काय आहे? QR कोड, क्विक रीडर, क्विक रिस्पॉन्स, क्विक रिडक्शन आणि क्विक रिॲक्शन. याचं उत्तर क्विक रिस्पॉन्स असेल असं मला वाटतं. रिस्पॉन्स असेल असं वाटतंय. परत ऑप्शन सांगा. क्विक रीडर, क्विक रिस्पॉन्स, क्विक रिडक्शन, क्विक रिॲक्शन. क्विक रिस्पॉन्सच असलं पाहिजे याचं उत्तर. तुम्ही देऊ शकता हा पर्याय. कन्फर्म आहे? हो हो. क्विक रिस्पॉन्स असं त्यांचं म्हणणं होतं. तुम्हाला काय वाटतंय? माझं दोन्हीमध्ये कन्फ्युजन, क्विक रीडर आणि क्विक रिस्पॉन्समध्ये. दुसरी लाईफलाईन. कम्प्युटरवर थांबा. रंगनाथ भुजबळ आपली तिसरी आणि शेवटची लाईफलाईन घेऊ इच्छितात. बदली प्रश्न, कृपया नोंद घ्यावी. रंगनाथ, हा प्रश्न तुम्हाला बदलून मिळणार आहे, पण आम्हाला याचं उत्तर जाणून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. क्विक रिस्पॉन्स. बर. कम्प्युटरवर B क्विक रिस्पॉन्स लॉक करा. ज्ञानराज यांनी क्विक रिस्पॉन्स असं उत्तर दिलं होतं. मलाही तेच वाटत होतं, पण रीडर पण आपण खूप फास्टमध्ये रीड करू शकतो ना, क्विक रीडर म्हणून. कन्फ्युजन होतं मला त्याच्यामध्ये. पण रंगनाथ, B क्विक रिस्पॉन्स हे बरोबर उत्तर आहे. मला पहिल्यापासून तेच वाटत होतं. ओके. QR कोड हे क्विक रिस्पॉन्सचं लघुरूप आहे. ओके. हा स्कॅन करून आपण पेमेंट करू शकतो. ठीक आहे, आपण आता प्रश्न बदलून घेणार आहोत. येस. आता बदली प्रश्न मध्ये ही आहे विषयांची यादी. यातला तुम्ही कुठला विषय निवडाल? राजकारण. बर. कम्प्युटरवर रंगनाथ भुजबळ यांनी राजकारण हा विषय निवडलेला आहे. राजकारण या विषयावरचा 3,20,000 रुपयांसाठी नवीन प्रश्न कृपया सादर करा. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल श्री रमेश बैस हे कोणत्या पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री होते? आणि पर्याय आहेत A श्री अटल बिहारी वाजपेयी, B डॉक्टर मनमोहन सिंग, C श्री नरेंद्र मोदी, D श्री PV नरसिंह राव. रिस्क घेतो मी. अटल बिहारी वाजपेयी. ऑप्शन A. श्री अटल बिहारी वाजपेयी. हो. काय करू? लॉक करा. कम्प्युटरराव A श्री अटल बिहारी वाजपेयी लॉक करा. रिस्क.
PV नरसिंहराव आणि अटल बिहारी वाजपेयी कन्फ्युजन. 3,20,000 रुपयाचा प्रश्न आहे हा. हो सर. अचूक उत्तर ही रक्कम मिळवून देणार आहे. आणि नंतर चुकीचं उत्तर तुम्हाला थेट खाली आता रमेश भाई झालेत 20,000ची पण काहीतरी. रंगनाथ ए श्री अटल बिहारी वाजपेयी हे बरोबर उत्तर. वा, आता तुमचा उत्साह नक्की दुपटीनं वाढेल, कारण आज इथून 3,20,000 ही रक्कम तुम्ही अगदी नक्की घेऊन जाणार आहात. आणि आता तुमच्यासाठी 2 कोटीचा जॅकपॉट प्रश्न उपलब्ध झालेला आहे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. रंगनाथ भुजबळ 3,20,000. 3,20,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे. 11वा प्रश्न. मे 2023 मध्ये प्रथमेश जावकर यानं प्रथम मानांकित माईक श्लुसरचा पराभव करत कोणत्या खेळाच्या विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले? आणि पर्याय आहेत: ए तिरंदाजी, बी नेमबाजी, सी जुडो, डी मुष्टियुद्ध. तिरंदाजी आणि नेमबाजीमध्ये कन्फ्युजन आहे. लाईफ लाईन नाही आहे, दोघा पण 0 आहे. सर प्लीज लॉक ऑप्शन बी नेमबाजी. बी नेमबाजी. हां नेमबाजी. कम्प्युटरराव बी नेमबाजी लॉक करा. तिरंदाजी आणि नेमबाजीमध्ये कन्फ्युजन होतं. तिरंदाजी आणि नेमबाजी. नेमबाजीमध्ये ॲक्च्युली प्रथमेश जावकरचा प्रश्न वाचलाय मी, कारण तो मला वाटतं कळलं तो. मे 2023 मध्ये प्रथमेश जावकर यानं प्रथम मानांकित माईक श्लुसरचा पराभव करत कोणत्या खेळाच्या विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केलं, असा प्रश्न होता. बी नेमबाजी हे रंगनाथ यांनी लॉक केलेलं उत्तर. 2 उत्तरं वाटत होती, तिरंदाजी आणि नेमबाजी. होय ना? हो सर. त्यातलं बी नेमबाजी हे उत्तर रंगनाथ तुम्ही लॉक केलं. बी नेमबाजी हे चुकीचं उत्तर आहे. तिरंदाजी हे याचं अचूक उत्तर होतं. प्रथमेश जावकर महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातला आहे आणि तो 19 वर्षांचा आहे. पुरुषांच्या कंपाऊंड विभागात त्यानं सुवर्ण पदक जिंकलं. नो प्रॉब्लेम. हरकत नाही. 3,20,000 ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे. 6,40,000 हा सुरक्षित प्रश्न होता. हां, पण मी सुरुवातीचे लाईफ प्लॅन घेतले नसते तर हा टप्पा मला पूर्ण करता आला नसता. खरंय. तिथपर्यंत यायला मेहनत घेतली होती, कमीत कमी तेवढे तरी आपले तिथपर्यंत पोहोचणं आणि आपला मेसेज सर्वांसमोर जाणं खूप गरजेचं होतं. नाही, हे खरंय की तुमचा संघर्ष, तुमची प्रेरणा तुम्ही या हॉट सीटवर बसून आमच्या प्रेक्षकांना दिलीत. खूप गरजेचं होतं. त्याकरता आम्ही मनापासून आभारी आहोत. तुमची ही इच्छा पूर्ण झाली. 3,20,000 ही रक्कम तुम्हाला मिळाली. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा रंगनाथ. 3,20,000 ही रक्कम डिजिटली ट्रान्सफर करत आहोत थेट तुमच्या बँक खात्यात. आता ही रक्कम मी इथं लिहितो. 3,20,000 पेवर क्लिक करतो. आता हे पैसे पोहोचले थेट तुमच्या खात्यात. लाखो व्यक्तींमधनं एका व्यक्तीला ह्या हॉट सीटवर बसण्याची संधी मिळते. तुमचा हा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी तुम्हाला मिळते ही चांदीची मुद्रा. थँक्यू. शुभेच्छा. अरे रंगनाथ भुजबळ 3,20,000 ही रक्कम इथे जिंकले. त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता पुन्हा एकदा संधी नाही. मला अतिशय वाईट वाटतंय की तुम्हाला हॉट सीटची संधी मिळाली नाही, कारण भोंगा वाजला आणि खेळाची वेळ संपली. तुम्ही शिखरावर जाल, बरेच लोक गेलेत, पण एखादाच एव्हरेस्ट सर करून गेला म्हणून काही तिथंच मुक्काम करत नाही. शिखरावर
फार काळ राहता येत नाही. शिखर नव्हे तर आपली माणसं सोबत हवी असतात. रंगनाथ भुजबळ यांच्याप्रमाणेच मित्र जपूया आणि संघर्ष मित्र जमा करूया. काळजी घेऊ, आनंदी राहू आणि बघत राहू कोण होणार करोडपती. सोमवार ते शनिवार आपल्या सोनी मराठीवर. शुभरात्री.